सोलापूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं। सोलापूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं मंगळवारी मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं। कारवाई दरम्यान अतिक्रमणधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली। डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचं स्मारक उभारणीपूर्वी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या 34 कुटुंबांचं शासनाकडून भैया चौक परिसरातील न्यू गांधी कॉलनी जुनी मिल कंपाऊंडसमोर पुनर्वसन करण्यात आलं होतं। मात्र याच शासनाच्या जागेवर एका व्यक्तीनं पुन्हा अतिक्रमण करून मजबूत घर उभारलं होतं। या प्रकरणी भूमी व मालमत्ता विभागानं अतिक्रमण विभागाला कारवाईचं पत्र दिल्यानंतर अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। कारवाई सुरू असताना संबंधित अतिक्रमणधारकानं बनसोडे यांचा हात पकडत विरोध करण्याचा प्रयत्न केला। यावर बनसोडे यांनी संताप व्यक्त करत हात धरायचा काय अधिकार असा सवाल करत त्यांना दूर केलं। काय संबंध आहे महापालिकेचा का हात लावायचं नाही लांब उभा राहायचं मला हात लावू नको हो तुझा असेल इकडं की मला हे करू नको तो कळालं का। यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील महिलांनी आक्रोश करत कारवाईला विरोध दर्शवला। दरम्यान परिसरातील इतर महिलांनी मात्र या अतिक्रमणामुळे त्रास होत असल्याचं सांगत ते तात्काळ हटवण्याची मागणी केली। अखेरीस महापालिकेच्या पथकानं संबंधित अतिक्रमण पूर्णतः पाडून टाकत जागा मोकळी केली।